कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हाय दिव्या। चंदन तू काय मग? आशू बरोबर डान्स करत असताना फार मजा येत होती बहुतेक। हो करत होती। मला सांग तू इथे कसा आला? तुला कोणी बघितलं तर? कोणी येणार नाही, रिलॅक्स। दिव्या, दिव्या दार उघड। अगं लवकर ये। तुझ्या आईला आत्ताच यायचं होतं का? आई तू हो पुढे, मी आलेच। अगं आतमध्येच काम आहे माझं, दार उघड लवकर। तू इकडे तिकडे काय बघतोयस? लप ना कुठेतरी। मी कुठे लपू? तू इथे जा, इथे बाथरूमच जा। अगं किती वेळ लावलास? अगं काय हे, किती वेळ दरवाजा उघडायला? अगं मी वॉशरूमला गेले होते। खाली सगळे वाट बघतायत तुझी। ओ तू हो पुढे, मी आलेच। बर लवकर ये। हा दिव्या, काय काय झालं? कुठे काय? अगं मग एवढा घाम का आलाय तुला? अगं गरम किती होतंय आई। बरं ते आवर लवकर, सगळे वाट बघतायत तुझी। ओ मी टचअप करून येते। हा लवकर या। किती एक्साइटेड आहात सांगा लवकर। ए दमोला काकू। दिव्या कुठे आहे? येईल येईल येईल। आमच्या घरच्या लग्नात ही अशी वस्तीतली लोक आहेत यावर विश्वासच बसत नाही आमचा। हसतायत लोक आपल्यावर, ही साधी गोष्ट कशी कळत नाही यांना? भाई हा ही हळद शिवाच्या साईडने नाही, शिवाच्या साईडने हळद नाही लावणार मी। अरे पण तुमची मैत्री आहे ना। नाही रे भाई, होती आता नाही।
जाऊ दे. काय रे काय झालं? नाही ना भाई, ते आशूला बोललो की शिवाच्या वतीने हळद लावतो, तर त्याने तोंड फिरवलं यार. अरे तिची तरी हळद चालू आहे, तो किती खुश आहे. पण शिवाचा काय, तर तिला किती त्रास होत असेल. ए हे बघा, आपण आधी इथून निघू, कळलं? शिवा तिथे एकटी बसलेली असेल, आपण तिच्या सोबत राहूया असं मला वाटतं. अरे चला चल चल चल. ते चल. काय गो आशूची उष्टी हळद लावायची आपल्याला दिव्याला. अरे दिव्या कुठे आहे? अजून कशी नाही आली? आली आली. आज समधी खुशीत आहे, आनंद लुटताय. पण खरे कष्ट हे लगीन लावण्यासाठी जिनं घेतलेत, ती माझी नात बाहेर अशीच बसली. शिवाबरोबर इतकं वाईट होऊ देणार नाही म्या. भनीच्या लग्नाची हळद तिला लावायलाच हवी. अरे अजून आजे, अगं तू इथे काय करतेस? काही झालंय का? तिथे सगळं ठीक आहे ना? अगं काय बी झालेलं नाही. आणि तू असताना काय होणार आहे? इथं समद व्यवस्थित आहे, तुला सांगते. शिवा, लेकरा तू जमवलेल्या पैशामुळं देसायांमध्ये मान राहिला ग आपला. पण एवढं समद करून बी तुला तिथं यायला परमिशन नाही, हे काय माझ्या मनाला पटणारी गोष्ट नाही, सांगते तुला. मी हळूच हळदीचं भांड घेतलं आणि तुझ्याकडे आली. म्हणलं माझ्या दिव्याची हळद माझ्या शिवाला बी लागली पाहिजे. आणि हे बघ, आता माझ्या शिवाचं लगीन जमणार बरं का. आणि म्हणतात की हळद लावली की पटकन लगीन जमतंय. माझ्या लेकराला लय भारी नवरा मिळणार आणि अगदी तुझ्यावर जीव वाळून टाकणारा नवरा मिळणार बघ. आजे पण मला ना खूप भारी वाटतंय आज. नाही का नाही? 1 मिनिट थांबा. अगं बस झालं, आता माझ्या जाणार. बघितलं म्हणजे काय करते, बोंबल त्याला. हात थोड्या वेळाने पुसून टाकतो. ए, आजी आम्हाला पण मला पण आजी, मला पण मला पण. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.